Hello students. So we were seeing of antigens here. So that means once again repeating here, the antigens are nothing but the any foreign substances invading the body and capable of stimulating the immune system here. Okay, so immune responses, that is nothing but the antigens here. So now it is the second one is the antibody. So antibody, the protective chemicals produced by the immune cells in response to the antigens here. So whenever the antigens they enter into the body, so they stimulate the immune system, immune responses here. So on these responses, what they are going to produce? Chemicals they are produced, and those chemicals are called as the antibodies. Very important here. So those are the antigen and the antibodies is here. So rather, when there is diseases, when there is a infection, when then the pathogens they enter the body, then only they are responsible, then only the immune system is responsible to produce the antigens here. Neither they are not produced any elsewhere here. Okay, so that is the chemical called as the antibodies here. Okay, now coming to the immunity. So important आहे. So immunity is a organism's ability. Okay, immunity काय आहे की organism's ability आहे to recognize, neutralize or destroy or eliminate the foreign substances or resist a particular infection or the diseases आहे. त्याला आम्ही काय म्हणतो इम्युनिटी असं म्हणतो. तुम्ही साधा आपल्या की म्हणत असतो ना नेहमी काय की इम्युनिटी पॉवर किती आहे, त्या पर्सनचं इम्युनिटी पॉवर वीक आहे, त्या पर्सनचं इम्युनिटी सिस्टम जे आहे स्ट्रॉंग आहे म्हणून तो डिफेंड करू शकतात किंवा म्हणून तो काय त्याला सर्दी होत नाही आहे असं मी नेहमी म्हणत असतो. का बरं की त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जे आहे जास्त असतात किंवा वीक असतात असं म्हणतो आम्ही. म्हणून काय म्हणते मी इथं की इट इज नथिंग बट द ऑर्गॅनिझम्स ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज, न्यूट्रलाइज or destroy and eliminate the foreign substances or resist a particular infection or the diseases is nothing but the immunity here. Okay, is that clear all of you? इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नेक्स्ट कमिंग लेक्चर्समध्ये आपल्याला ह्या कन्सेप्टवरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की आपल्याला किंवा आपल्या बॉडी जे आहे तो डिसीजला रेजिस्ट करू शकतात किंवा प्रोटेक्ट त्या डिसीजवरून आपल्या बॉडी जे आहे प्रोटेक्ट करू शकतात. ते मग कसं करू शकतात, ते कोणतं बॉडीमध्ये असं कोणतं स्ट्रक्चर आहे की बॉडीमध्ये आपल्याला तो हेल्प करू शकतात डिसीजला, ठीक आहे, की ते डिसीज होणार नाही आपल्यामध्ये. मग तसं टाईपचे इम्युनिटी कसं आहे म्हणून तो हेडिंगमध्ये बघायचं आहे आम्हाला टाईप ऑफ इम्युनिटी, की त्या इम्युनिटीमध्ये इनटेट इम्युनिटी आहे किंवा नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. सेकंड जे आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे किंवा स्पेसिफिक इम्युनिटी आहे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर इम्युनिटीमध्ये आम्हाला किंवा जे इम्युनिटी आहे की तो फ्रॉम द बर्थ आहे का ड्युरिंग द लाईफ जे आहे तो आम्ही इम्युनिटी ॲक्वायर्ड केलं, बरोबर आहे ना. आता जे सध्या तुम्ही सीझन बघितलं तर सगळे आपले डॉक्टर्स काय म्हणतात, तुमची इम्युनिटी पॉवर जे आहे स्ट्रॉंग करून घ्या, की असं जे काही फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, तो इम्युनिटी बूस्ट करणारा सबस्टन्सेस तुम्ही तुमच्या जेवणात वगैरे तुमचं डाएटमध्ये असायला पाहिजे असं आपल्याला डॉक्टर जे आहे सजेशन देत असतात. ठीक आहे, तसं मग आता हे जे इम्युनिटी आहे तो आम्ही आत्ता काय करायला लागलो की स्ट्रॉंग करायला लागलो. तर सुरुवातीला स्ट्रॉंग आहे का, बर्थपासूनच स्ट्रॉंग आहे का आत्ता आम्ही स्ट्रॉंग करायला लागलो. मग हे जे काही स्ट्रॉंग करायला लागलो तो इम्युनिटीला, त्याचं हेडिंग काय असणार आहे, तो इनटेट इम्युनिटी असणार आहे, तो जे आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी असणार आहे. आता ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आम्ही ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये बघायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हे. थेरी रिलेटेड पण आहे आणि किंवा नीटचं रिलेटेड पण आहे. ठीक आहे, नीटमध्ये पण ह्याचं क्वेश्चन्स आहे, इवन थेरीमध्ये पण तुम्हाला हे क्वेश्चन्स असतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी, की राईट अ शॉर्ट नोट ऑन इनटेट इम्युनिटी किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटी, डिफाईन्ड इम्युनिटी, असं जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला थेरीला किंवा नीटला असतात. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आम्ही की टाईप ऑफ इम्युनिटीमध्ये पहिला इम्युनिटी कोणता आहे, इनटेट इम्युनिटी किंवा नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. ठीक आहे, काय म्हणते मी की इम्युनिटी बघितलं की बॉडीचं असं ॲबिलिटी आहे तो डिफेंड करू शकतात, की डिस्ट्रॉय करू शकतात किंवा रिकॉग्नाइज करू शकतात किंवा न्यूट्रलाइज करू शकतात किंवा एलिमिनेट करू शकतात किंवा रेजिस्ट करू शकतात. तो असं काही जे काही प्रॉपर्टी आहे कॅरेक्टरिस्टिक आपल्या बॉडीमध्ये आहे म्हणजे इम्युनिटी आहे. तर त्या इम्युनिटीमध्ये इनटेट इम्युनिटी, त्याला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी बना. म्हणजे आता हे जे इम्युनिटी आहे काय आहे, सो दिस इम्युनिटी व्हेरी सिमिलर टू द मोस्ट टाईप ऑफ इन्फेक्शन. सगळ्या इन्फेक्शनचं तो इन्फेक्शन जे आहे तो काय आहे तो इवन कम्युनिकेबल असू दे किंवा तो नॉन कम्युनिकेबल असू दे, तो सगळ्या जे काय डिसीजेस आहे त्या सगळ्याला सिमिलर आहे
आणि जनरली दे आर एबल टू डिस्टिंग्विश बट दे कॅनॉट रिकग्नाइज. ओके, डिस्टिंग्विश करू शकतात पण तो काय करू शकतो तिथं रिकग्नाइज जे आहे तो करू शकत नाही आहे. ठीक आहे, एक जे आहे हे सर इथं इम्पॉर्टंट आहे. दे कॅन डिस्टिंग्विश, डिफरन्शिएट करू शकतात ते की पण रिकग्नाइज करू शकत नाही आहे. ठीक आहे, सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. अँड दिस इम्युनी सिस्टम रेजिस्ट द इन्फेक्शन बाय ब्लॉकिंग द एंट्री ऑफ पॅथोजन. की हे जे इम्युनिटी आहे की आपल्याला तो डिसीज जे आहे होणार नाही किंवा दॅट विल बी नॉट ऑकर्ड. सो हाऊ इट इज गोइंग टू बी डिफेंडेड. ओके, सो दॅट शुड नॉट बी ऑकर्ड इन अवर बॉडी. तर बॉडीमध्ये बॉडीचं इम्युनिटी जे आहे कसं डिफेंड करू शकतात हे जे कन्सेप्ट आहे कसं करतात ते. सो दिस इम्युनी सिस्टम रेजिस्ट द इन्फेक्शन, ओके, डिस्ट्रॉय द इन्फेक्शन और द इन्वेड द इन्फेक्शन बाय ब्लॉकिंग द पॅथोजन्स. पॅथोजन आत यायला लागले त्याला ब्लॉक करून टाकतं की तो आत येणारच नाही बॉडीमध्ये. ठीक आहे, किंवा तर काय करू शकतात ते दॅट विल बी डिस्ट्रॉईंग. ओके, डिस्ट्रॉईंग द मायक्रो ऑर्गॅनिझम. पहिल्यांदाच काय करतात ते डिस्ट्रॉय करतात किंवा तो ब्लॉक करू शकतात. ठीक आहे, तर बाय मीन्स ऑफ दी दॅट इज अ बॅरियर्स प्रेझेंट इन अवर बॉडी असं करू शकतात रॅदर दॅन दॅट नॉट ऑफ अँटीबॉडीज हियर. की अँटीबॉडी थ्रू जे आहे तो ब्लॉक करू शकत नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही आहे. पहिल्यांदा म्हणते मी की बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर इम्युनी सिस्टममध्ये एंटर केल्यानंतर सेलमध्ये सेल सेक्रेट करतात तेव्हा केमिकल म्हणून अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. तोपर्यंत काय करतात ते स्किन थ्रू बॉडीमध्ये ब्लडमध्ये हे असं जे काय आहे त्यांचं पाथवे आहे तो दॅट विल एंटर इन टू द सेल्युलर लेवलपर्यंत एंटर होणार. तोपर्यंत बॉडीचं काही स्ट्रक्चर आहे तो इन्वेड करू शकतात, रजिस्ट करू शकतात. तो इन्वेड किंवा रजिस्ट करणारा जे काही स्ट्रक्चर आहे त्याला मी काय म्हणतो की इनटेट इम्युनिटी असं म्हणतो. म्हणून मी काय म्हणले अदर दॅन द अँटीबॉडीज असं म्हणलेले. ठीक आहे, की आता अँटीबॉडीज जे आहे ब्लॉक करू शकत नाही की अँटीबॉडी सोडून दुसरे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते काय करू शकतात ब्लॉक करू शकतात किंवा डिस्ट्रॉय करू शकतात पॅथोजनला. ठीक आहे, दिस टाईप ऑफ इम्युनिटी इज गोइंग टू बी इनहेरिटेड बाय अन ऑर्गॅनिझम. ओके, फ्रॉम अ पेरेंट्स and protected it from a birth throughout the life year. ओके, डेफिनेटली जे इनटेट इम्युनिटी आहे ना तर इट इज द इम्युनिटी विच इज कमिंग फ्रॉम द बर्थ ओनली. ओके, आता कमिंग फ्रॉम द बर्थमध्ये डेफिनेटली जे आहे पेरेंट्समधलं जे काही इम्युनिटी पॉवर आहे तो चिल्ड्रन्समध्ये येणार. पेरेंट्समध्ये स्ट्रॉंग इम्युनिटी असेल तर चिल्ड्रन्समध्ये पण स्ट्रॉंग इम्युनिटी येणार. पेरेंट्समध्ये असेल तर वीक असेल तर तो वीक येणार. त्या टाईपची जी इम्युनिटी आहे तो कोणता आहे इनटेट आहे किंवा नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. ठीक आहे, म्हणूनच त्याला काय म्हणलो आम्ही नॉन स्पेसिफिक असं म्हणलेले आहे किंवा त्याला दुसरा नाव दिलेले आहे इनबॉर्न इम्युनिटी म्हणा, नॅचरल इम्युनिटी म्हणा, फॅमिलियल इम्युनिटी म्हणा. ओके, विच इज कमिंग फ्रॉम अवर फॅमिली, जेनेटिक इम्युनिटी म्हणा. ठीक आहे, हे सगळ्या नाव जे आहे सेमच आहे. दॅट इज नथिंग बट द इनटेट इम्युनिटी किंवा नॉन स्पेसिफिक इम्युनिटी or inborn immunity, natural immunity, familial immunity, genetic immunity here. Clear आहे सगळ्यांना. तर that is the most important concept of the innate immunity. So it is from the birth only. It is from the inborn, okay, which is naturally, okay, which is God gifted. So God has given us to protect the body from the disease causing organisms here. So that is the genetic immunity or the familial or it is the innate immunity. It is okay. So आता हे जे काही इम्युनिटी आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नॅचरली डिफेंड करायला लागले हे कोणतंही केमिकल प्रोड्यूस न करता नॅचरली जे आहे तो डिफेंड करायला लागले किंवा डिफेंड करायला लागले त्या डिसीजला. म्हणून त्याला काय म्हणतो नॉन स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हणतो आहे. ठीक आहे, आता हे नॉन स्पेसिफिक इम्युनिटी कसं करतात हे आपल्याला कमिंग व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्झाम्पल सहित तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे, थँक्यू.